नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. बऱ्याच जणांना पोट साफ होत नाही म्हणजे काय होतं तर मळाचे खडे तयार होतात. त्याला पक्वाशयगत वात असं आयुर्वेदाने स्पेशल नाव दिलेलं आहे, आजार सांगितलंय की तिथं वायू इतका वाढलेला असतो की त्याच्या अतिरिक्त वाढण्यामुळे तिथं मळाला कोरडेपणा येतो आणि मळ हा कोरडा बनतो, म्हणून बाहेर पडायला त्याला जोर लावावा लागतो. बऱ्याच वेळा रक्त येतं आणि पोट साफ होत नाही, त्याला खडा मळ प्रवृत्ती होणं असं म्हणतात. तर ह्या सगळ्यामध्ये जेव्हा शरीरामध्ये अतिरिक्त कोरडेपणा होतो ना वातामुळे, त्याला एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे काकवी 1 चमचा. काकवी म्हणजे गुळाच्या आधीचा जो एक पदार्थ बनतो त्याला काकवी म्हणतात. गुळ तयार करण्याच्या आधी ती काकवी बाजारामध्ये मिळते. 1 चमचा काकवी, त्या 1 चमचा तूप असं जेवणाच्या आधी घ्यायचं आणि जेवण झाल्यानंतर 3 तासांनी घ्यायचं. असं जर तुम्ही काकवी आणि 1 चमचा तूप रोज जर घेतलं काही दिवस, तर हा मळाचा कोरडेपणा निघून जातो आणि पोट साफ व्हायला मदत होते, विशेषतः ज्यांना खडा मळ प्रवृत्ती होते त्यांच्यासाठी. तिसरं म्हणजे की पचन नीट होणं, म्हणजे पचन व्यवस्थित होण्यासाठी म्हणून बरेच उपाय सांगितले आहेत की अगदी भूक चांगली लागावी म्हणून काय केलं पाहिजे, ह्याच्या आधीच आपण एका व्हिडिओत बघितलं. त्याचप्रमाणे पाचक एक मी तुम्हाला चूर्ण सांगितलं, ते तुम्ही घेतलं. अशा प्रकारे पचनशक्ती जर तुमची चांगली राहिली तर आपसुकच तो मळ चांगला बनणार आहे. आणि साधं तूप आणि गरम पाणी रात्रीच्या वेळेस घेऊन सुद्धा मग तुमचं पोट साफ होईल. किंवा काळ्या मनुक्यांचा काढा किंवा हरितकी चूर्ण काळ्या मनुक्यांबरोबर जर किंवा काळ्या मनुक्यांच्या काढ्याबरोबर घेतलं तरी सुद्धा पोट सुंदरपणे साफ व्हायला मदत होते.